ते सच्चित आनंद आणि स्वरूप ऐका म्हणजे साक्षात परमात्मा. तो पहिल्यांदा बोलून गेलो, घडविले भक्ता लागी विठ्ठल दर्शन. भगवान परमात्मा म्हणजेच गजानन महाराज आहे. सच्चित आनंद स्वरूप ज्याला माणसाला प्राप्त होतो तो भगवंत झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठला विठ्ठला गजानन महाराज ऐका ना, आमचे गजानन महाराज. आमचे म्हणल्यापेक्षा आपले म्हणलं अजून गोड वाटत हे काय. आमचे म्हणलं ए पोरा ए काय झालं हसायचं. याच्याशिवाय कसं आहे महाराज माहिती का, याच्याशिवाय लहान लेकरं येत नाही बरं का. राजू बाबा थोडा विनोद पण पाहिजे कीर्तनात आहे का नाही. आता ते मला सांगता येत नाही पण असू बघू प्रयत्न करून, जमलं तर जमलं आहे का नाही. महाराज आपले गजानन महाराज साक्षात परमात्मा आहे. साक्षात परमात्मा आहे. सच्चित आनंद स्वरूप भागवतातल्या पहिल्या श्लोकात आलेलं आहे. भागवताचं महात्म्य ज्या श्लोकात सांगितलं जातं त्या श्लोकात पहिल्यांदा हा श्लोक आलेला आहे. मी बोलून गेलो, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्या ध्येतवे तापत्रय विनाशाय. संतोष बाबा श्रीकृष्णाय वयम नमः. प्रत्येक जणाचा हा श्लोक पाठ आहे बरोबर आहे. आणि गजानन महाराजांच्या आरती सुद्धा गणदास महाराजांनी तेच लिहिलेले हो. जय जय सच्चित स्वरूपा स्वामी गणराया अवतरलासी भुवर जडमूर्ताराया. मला काय सांगायचंय, मला सांगायचं एवढंच आहे प्रमोद दादा. सच्चित आनंद स्वरूप म्हणजे गजानन महाराज भगवान परमात्मा आहे. परमात्म्याचाच अवतार अशा प्रकारचा आहे. आणि त्या गजानन महाराजांचा 3 दिवसाखाली प्रगट दिन सोहळा साजरा झाला. आजचं चिंतन कसं असतं माहिती आहे का, काल नामपर असते. वारकरी संप्रदायाचे अलिखित नियम येते, केलेच पाहिजे असं नाही अमोल दादा, पण सहजासहजी कीर्तनकारांना सांभाळले पाहिजे आहे का नाही. काय सांभाळलं पाहिजे महाराज, गजानन महाराज काय सांभाळलं पाहिजे तर ऐका. पहिल्या दिवशी नामपर चिंतन असावं. ज्याला शक्य असेल त्याने दुसऱ्या दिवशी संतपर अभंग घ्यावा. ज्याला शक्य असेल त्याने तिसऱ्या दिवशी उपदेश पराभंग घ्यावा. ज्याला शक्य असेल त्याने तिसऱ्या दिवशी पंढरीश पराभंग, 4थ्या दिवशी पंढरीश पराभंग घ्यावा. ज्याला शक्य असेल त्याने 5व्या दिवशी भगवंताचं वर्णन करणारा अभंग घ्यावा. ज्याला शक्य असेल त्याने 6व्या दिवशी सर्व संतांचं, देवाचं आणि जनसामान्य लोकांचं वर्णन असलं पाहिजे असा अभंग काटेपाटील घेतला पाहिजे. आणि आता ऐका महाराज, पहिल्या दिवशी नामपर असतो, दुसऱ्या दिवशी संतपर असतो, तिसऱ्या दिवशी उपदेशपर असतो. ऐका ना आता पुढे काय महाराज. 7व्या दिवशी कीर्तनकाराला शक्य नसलं शिवाजी बाबा तरी सुद्धा त्याला जागराचा अभंग घ्यावा लागतो. काय घ्यावा लागतो, अरे मागणीचा अभंग घ्यावा लागतो, जागराचा अभंग घ्यावा लागतो. पहिल्या दिवशी नामपर नाही घेतला तरी चालतो, पण हे महाराज अनिवार्य नियम आहे. आता म्हणजे कीर्तनकारांचा त्या दिवशी संतोष बाबा संतपर नामपर अभंग निवडला तर मी आता आळंदीकडं कार्यक्रमाला होतो. जागराच्या कीर्तनकारांपोरांनो काय केलं, जागराचा अभंग घेता दुसरा अभंग घेतला. कीर्तनकाराचं नाव नाही घेणार मी, दुसरा अभंग घेतला. अहो गायक म्हणजे पागल आहेस का काय, पागल आहे. जागराच्या दिवशी तू मागणीचा अभंग घेत नाही, मग असं जमणार का नाही. म्हणून नामपर, मागणीपर आणि कोणता बाबा नाही कालापर. मी बांधलेला नाही आज, तू कोणताही घेऊ शकतो आहे का नाही. म्हणून 3 अभंग ठरलेले कार्यक्रमामध्ये असतात. आमच्या महाराजांनी सुद्धा काल नामपरच घेतला होता, म्हणून सांगू लागले काटेपाटे नामपरच घेतला होता. नियमातले कीर्तनकार बरोबर आहे का नाही. माणसानं नियमात राहावं. काय सांगत होतो, कीर्तन आहे ना, कीर्तन सांगत होतो. शिवाजी बाबा रात्री कीर्तनाला गेलो बरं का, वरुड चक्रपालला प्रमोद दादा. रात्री कीर्तनाला गेलो. कीर्तनाला गेल्याच्या नंतर विचारलं मी त्या लोकांना, तुमच्या गावात लोकसंख्या किती आहे, तुमच्या गावात किती आहे लोकसंख्या. 2250. हे कीर्तनकारांना सांगितलं, तुम्ही सांगा ना किती आहे लोकसंख्या. इतकेच आहेत का. बाकीचे मतदान करायला गेले वाटतं. शुभम महाराज आलं विधानसभेला उभा आहे शुभम महाराज का लोकसभेला. काय चाललं होतं, जे घरी बसले त्यांना आपल्या टाइम. अरे तुम्हाला एक सांगू का, प्रदीप महाराज खरं सांगतो, खोटं सांगत नाही. माळे माझ्या गळ्यात खोटं बोलत नाही.
तुम्हाला एक सांगू का, काय काय लोक म्हणतात अरे हा किती नास्तिक आहे रे, देवाच्या मंदिरात जात नाही. काय हा किती नास्तिक आहे, देवाच्या मंदिरात जात नाही. प्रमोद दादा ऐका ना, हा नास्तिक आहे, देवाच्या मंदिरात जात नाही. अरे तो त्या लायकीचाच नाही की देव त्याला बोलवून, त्याची लायकीच नाही देवाच्या मंदिरात जायची. महाराज देव त्याला बोलू, देव येऊच देत नाही हो तिथं. हा देवाच्या मंदिरात जाणं सोपं वाटलं? नाही, सोपं नाही. त्यासाठी भगवंतांना बोलवावं लागतं. महाराज विठाला विठाला. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, संतांना मायबापाची उपमा दिले. गजानन महाराज सुद्धा आपले कोण आहेत? मायबाप आहे. मला संत सांगायचे, मग ते कोणतेही संत असो, संत सांगायचे. ऐका, आपले गजानन महाराज सामान्य नाही. महाराज महाराष्ट्रातले, भारत देशातले कित्येक लोक असे आहेत, बरोबर आहे का नाही? महाराष्ट्रातले, भारत देशातले कित्येक लोक असे आहेत की ते कुठं जातात बाबा? वेद शिकण्याकरता, व्याकरण शिकण्याकरता उत्तराखंड, उत्तर प्रदेश अशा राज्यामध्ये ते जातात. बरोबर आहे का नाही पोरांनो? आता ही संस्था सुटली की तिकडं व्याकरण शिकायसाठी आहे ना. मग ऐका, आपल्या इथून ए बऱ्या बस खाली, इकडे पुढे या बरं तुम्ही, असे या. ते किती खराब असू द्या, मी त्याच्यापेक्षा खराब आहे. 12 गावचं पाणी पिलेलं आहे. पुढं आता मुक्काट्या बसायचा, मुक्काट्या बसायचा. तू इकून ये, इकून येतो बस इथं बस. असं हा गुळ खायचा का? काय चला, काय चाललं होतं? कीर्तन. महाराज ऐका ना, आपल्या महाराष्ट्रातून, भारत देशातून उत्तराखंड राज्यात आणि बरोबर असू नका झाला आता, भारत देशातून, महाराष्ट्र राज्यातून, अनेक राज्यातून लोक उत्तराखंड, उत्तर प्रदेश या राज्यामध्ये वेद शिकण्याकरता जातात. महाराज वेद शिकण्याकरता जातात. त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर वेद शिकतात. प्रमोद दादा, व्याकरणाला कमीत कमी 2 वर्ष लागतात, बरोबर आहे? तेच व्याकरण आपल्या इकडे 7 वर्ष लागतात. तिकडं 2 वर्षात होतं, आपल्या इकडं 7 वर्ष लागतात, बरोबर आहे? एक वेद शिकण्याकरता आपल्याकडे कमीत कमी 14 वर्ष लागतात. तिथे शिवाजी बाबा 7 वर्षात होतं, पुरुषोत्तम 7 वर्षात, बरोबर आहे का नाही? मग महाराज एवढे विद्यार्थी वेद शिकतात, व्याकरण शिकतात. व्याकरण शिकल्याच्या नंतर, ऐका ना, व्याकरण शिकल्याच्या नंतर कीर्तनकार होतो, कोणी कथाकार होतो, कोणी शिक्षक होतो, कोणी धर्मपंडित होतो, कोणी आर्मीमध्ये जातो, बरोबर आहे? वेद शिकल्याच्या नंतर, शास्त्री आचार्य झाल्याच्या नंतर. पण ऐका ना, आमचे गजानन महाराज, आपले गजानन महाराज शिवबाबा कुठं न जाता एका ब्राह्मणाला वेद म्हणून दिला. हो, एका ब्राह्मणाला वेद म्हणून दिला. महाराज कशा प्रकारचा वेद म्हणून दिला? ऐका ना, वेद मनोनी दाखविला चक्रद्रविड ब्राह्मण जाता. वेद मनोनी दाखविला चक्रद्रविड ब्राह्मण जाता. महाराज ऐका, ब्राह्मण म्हणजे सामान्य व्यक्ती नाही. ऐका, त्या ब्राह्मणाला आपल्या गजानन महाराजांनी पोरांनो काय म्हणून दिलं सांगा बरं? काय म्हणून दिलं पोरांनो? कीर्तन ऐकायला तुम्ही, संस्कार करा याच्यावर जरा. नुसतं संत चरित्र सांगून फायदा नाही. काय म्हणून दिलं? अरे एका ब्राह्मणाला आमच्या गजानन महाराजांनी वेद म्हणून दाखवला, ब्राह्मण चकित झाला. ही आमच्या संतांची कीर्ती आहे महाराज, ही आमच्या संतांची ताकद अशा प्रकारची. महाराज ही आमच्या संतांची ताकद आहे, मान्य आहे आम्हाला. संतांची ताकद आहे ही आम्हाला मान्य आहे. महाराज ते संत मायबाप आहे. तुकोबाराय मायबाप म्हणतात. महाराज मायबापाची उपमा संतांना दिली. पहिल्यांदा कोणाला दिली हो? माझ्या ज्ञानोबरायांना दिली. साधकाचा मायबाप दर्शने हरिताप सर्वावते सुखरूप ज्ञानोबा. असे अनेक प्रमाण आपल्याला सापडतील. नाथ महाराज ज्ञानोबरायांनाही म्हणतात, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदित तसे. महाराज ऐका ना हो, ज्ञानोबरायांना आई म्हणलेलं आहे. तुकोबारायांना
आई वडील म्हणले, संत सगळेच आई वडील असतात. जे आपलं हित करत असतात ते आपले आई वडील असतात. परमार्थातले आई वडील संत असतात आणि प्रापंचिक जीवनामधले आई वडील आपले आई वडील असतात. पण ऐका ना, जे प्रपंचातले आपले आई वडील आहेत, जे प्रपंचातले, ते आपले आई वडील आपल्याला संसारामध्ये ढकलत असतात. ते आपले आई वडील आपल्याला संसारामध्ये ढकलत असतात. पण परमार्थातले आई वडील आपल्याला संसारात ढकलत नाही. ते परमार्थाकडे भगवंताची प्राप्ती करण्याकरता आपल्याला काय करतात, विनवणी करतात. म्हणून त्या संतांना काय म्हणलेलं आहे, तैसे बुडाले काढी. बुडाल्याच्या या प्रपंचामध्ये बुडाल्याच्या नंतर वर घेण्याचं काम कोण करत असतील तर ते संत करतात. विठ्ठला विठ्ठला ऐका ना, आपल्या या प्रपंचामध्ये बुडत जातो, बरोबर आहे का नाही? या संसारामध्ये आपण बुडत जातो. बुडत गेल्याच्या नंतर आपल्याला वरी काढण्याचं काम कोण करतंय? कोण करतंय? चुलता तू चौकदार बाबा संत करतात ना बाबा. तू रोज कीर्तनाला येत नाही का? तू येतो का रे? रोज कीर्तनाला येता ना? इकडं पाहता आम्हाला सांगायचं कीर्तनाला आले का? कीर्तनाला रोज यायचा करू, रोज यायचं कीर्तनाला. बुडती हे जाना ना देखावे डोळा, बुडते जाना ना देखावे डोळा, बुडती हे जाना ना देखावे डोळा, बुडते जाना ना देखावे डोळा. मनोनी कळवाळा सुंदर असं प्रमाण दिलं बाबांनी. काय प्रमाण आहे बरं? बुडता हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून